हे एक मंदिर माझं आयुष्य बदलून टाकेल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. नवीन वर्षाची सुरुवात कुठून करायची म्हणून मित्र म्हणाले चला आपण सगळेजण फिरायला जाऊ. पण आम्ही ठरवलं की फिरायला दुसरीकडे न जाता आम्ही थेट चाललोय कोल्हापूरला. जसं की आम्ही कोल्हापूरला पोहोचलो, पुढे असं काय घडलं की डायरेक्ट डोळे पाणावलेच आमचे. तर आम्ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस पाहिलं तर एवढं सुंदर आणि एवढं स्वच्छ होतं ना, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर आम्ही पोहोचलो एका अशा सुंदर अशा हॉटेलवरती आणि तिथे तुम्ही मित्रांसोबत गेलाय आणि त्याच्यानंतर धमाल मस्ती केली नाही तर मग तुम्ही आयुष्यात केलंच काय राव. त्याच्यानंतर आम्ही जसं की बाहेर पडलो तर मित्र म्हणाले चला आपल्याला जायचंय आता अशा मंदिरात की ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही आयुष्यातलं सगळं काही दुःख विसरूनच जाल. तर आम्ही पोहोचलो होतो कोल्हापूरचं हृदय असलेलं आपल्या आई महालक्ष्मीचं मंदिर. जसं की आम्ही मंदिरात पोहोचलो तर मंदिर पाहताच सगळं काही दुःख इथेच विसरून गेलो आणि देवदर्शन करणाऱ्या मित्रांची साथ भेटल्यावर आयुष्यात अजून जास्त काय हवं राव. एवढं मस्त आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना, जे लोकांजवळ बोलता येत नाही ना ते आपण देवापाशीच फक्त बोलू शकतो. तुम्ही पण अशाच मंदिरामध्ये गेल्यावरती दुःख विसरून जाता का नाही हे कमेंट करून सांगायला अजिबात देखील विसरू नका.